दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। वारकरी संप्रदायाची पर्वणी समजली जाणारी आषाढी वारी एका दिवसावर येऊन ठेपली आहे। त्यामुळे विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांची लगबग सुरू आहे। यातच पंढरपूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या बसला समोरून आलेल्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिल्याची घटना बुधवारी रात्री 1 वाजेच्या सुमारास मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्गावरील पनवेलच्या शिवकर गावाजवळ घडली। या बसमधून एकूण 54 प्रवासी प्रवास करत होते। यात 5 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 2 जण गंभीर जखमी आहेत। जखमींवर पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे। हा अपघात इतका भीषण होता की बस महामार्गाच्या बाजूला असलेल्या 20 फूट दरीत कोलांडली होती। 2 हायड्राच्या मदतीने या बसला बाहेर काढण्यात आलं। पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर पंढरपूरकडे जाणारी एक बस होती। डोंबिवली परिसरातील भाविक हे पंढरपूरकडे जात होते। ते एक्सप्रेस हायवेवर एका ट्रॅक्टरला आदळून त्यांच्यामध्ये अपघात झालेला आहे। बसमध्ये एकूण 54 लोक होते। त्यापैकी आतापर्यंत आपण 42 लोक MGM हॉस्पिटलला उपचारांसाठी हलवलेले आहेत। त्याचप्रमाणे 3 लोक जे अत्यवस्थ होते ते सरकारी हॉस्पिटलला हलवलेले आहेत आणि आतापर्यंत याच्यामध्ये MGM हॉस्पिटलला 2 आणि सरकारी हॉस्पिटलला 3 अशा 5 लोकांची डेथ डॉक्टरांनी डिक्लेअर केलेली आहे। बाकीचे जे लोक आहेत त्यापैकी 7 ते 8 लोक जे आहेत त्यांची प्रकृती थोडीशी गंभीर आहे आणि बाकीचे लोक इतर लोक आहेत ते सेफ आहेत, त्यांच्यावर उपचार चालू आहे। दरम्यान मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर दुचाकी रिक्षा आणि ट्रॅक्टर या वाहनांना सुरुवातीपासूनच बंदी घालण्यात आली आहे। तरी देखील हा ट्रॅक्टर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आलाच कसा याबाबत वाहतूक किंवा स्थानिक पोलिसांकडून त्याला एक्सप्रेसवेवर येण्यापूर्वी मज्जाव का करण्यात आला नाही असे गंभीर प्रश्न या अपघातामुळे निर्माण झाले आहेत। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।